नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या मनात काय अशी सिरीज आम्ही करतोय आणि महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय आहे ते आपल्याला कधी कळणार आहे याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. हो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाची आजच पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि हे मतदान होणार आहे 20 नोव्हेंबरला. 20 नोव्हेंबरला रविवार आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे 23 नोव्हेंबरला. 23 नोव्हेंबरला बुधवार आहे. 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत, मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका या दिवाळीच्या धामधुमीमध्ये होत असतात आणि म्हणूनच यावेळी एका टप्प्यामध्ये मतदान घ्या अशी विनंती वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी केलेली होती आणि त्याला मान देऊनच निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील. झारखंडमध्ये मात्र सुरक्षेच्या कारणास्तव 2 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला आणि 20 नोव्हेंबरला असे 2 टप्पे आहेत. पण झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्हीचा निकाल मात्र लागणार आहे 23 नोव्हेंबरलाच. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की झारखंडमध्ये नक्षलग्रस्त भाग आहेत आणि तिथे सुरक्षा पुरवणं हे सुद्धा एक जिकिरीचं काम असतं. पण महाराष्ट्रामध्ये मात्र सुखरूपरित्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्राची निवडणूक यावेळी पूर्णपणे वेगळी आहे. सगळ्या देशाचं नव्हे जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. कारण 6 मोठे पक्ष आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा संघर्ष आहे. पण 6 पक्ष असले तरी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 6 नाही 12 रंग आहेत असं म्हटलं जातं. कारण तिसरी आघाडी सुद्धा उदयाला आलेली आहे आणि तिसरी आघाडी या निवडणुकांमध्ये काय भूमिका बजावते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन विकास आघाडी आहे. त्याबरोबरच राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे. पण सगळ्यात या निवडणुकीमध्ये जर कुणी लक्ष वेधून घेतलं असेल ते म्हणजे मनोज जरांगेंनी. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनानं आता राज्यभरामध्ये आपले परिणाम त्याचे दाखवायला सुरुवात केलेली आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी मनोज जरांगे यांनी नारायणगडावरून जो मेळावा घेतला त्याला झालेली जी अफाट गर्दी होती, त्यानंतर आता मनोज जरांगे कोणती राजकीय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एक तर मनोज जरांगे स्वतःचे उमेदवार उभे करणार आहेत, त्याबरोबरच त्यांचं जे लक्ष आहे ते नेमकं कोण असणार आहे याकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील. आणि म्हणूनच हरियाणामध्ये आणि काश्मीरमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या, काश्मीरमध्ये भाजपचा पराभव झाला. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांचं सरकार आलं. पण हरियाणामध्ये मात्र काँग्रेसचं सरकार येणारच अशी चर्चा असताना भाजपनं बाजी मारली. हरियाणामध्ये जे झालं तेच महाराष्ट्रात होणार का, झारखंडमध्ये काय होणार याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत आणि आता एका दिवसात मतदार आपला कौल देणार आहेत. निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद होती त्यामध्ये निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महत्वाच्या घोषणा केल्या. त्यांनी निवडणुकांच्या तारखा सांगितल्या, काही नियम सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरून मतदानाची कशी सोय करण्यात आलेली आहे हेही त्यांनी सांगितलं. त्याबरोबरच मतदानासाठी जर मोठ्या रांगा लागल्या तर त्या रांगांमध्ये खुर्च्या ठेवण्यात येतील म्हणजे मतदारांची गैरसोय होणार नाही हे त्यांनी सांगितलं. आणि निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपवता ते पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरं जायला लागले आणि मुख्य निवडणूक आयुक्त निवडणुकांच्या आणखी काही तारखा जाहीर करायलाच विसरले. पॅनेलमध्ये जे आणखी सदस्य निवडणूक आयोगाचे होते त्यांनी त्यांना आठवण करून दिली आणि मग राजीव कुमार यांच्या लक्षात आलं की आपण लोकसभा निवडणुकांच्या ज्या पोटनिवडणुका आहेत त्या जाहीर करायलाच विसरलेलो आहोत. नंतर त्यांनी जाहीर केलं आणि यामध्ये महाराष्ट्राची सुद्धा एक निवडणूक आहे, ती आहे नांदेडची. काँग्रेसचे नेते वसंत चव्हाण यांनी भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला. ते तिथे खासदार झाले पण दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं. यानंतर आता नांदेड लोकसभा मतदारसंघाची जी जागा आहे ती रिकामी राहिलेली आहे आणि त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांबरोबर घेण्यात येणार आहे. म्हणजे 20 तारखेला
नांदेड मधले मतदार या निवडणुकीसाठी सुद्धा मतदान करतील. दुसरी पोटनिवडणूक आहे केरळमध्ये, वायनाडमध्ये. वायनाड हा मतदारसंघ राहुल गांधींच्या उमेदवारीमुळे चांगलाच गाजत असतो. राहुल गांधी यावेळी लोकसभेला वायनाड आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणाहून उभे राहिले आणि मग त्यांनी वायनाडमध्ये विजयी झाल्यानंतर त्या जागेचा राजीनामा दिला. त्यामुळे आता वायनाडमध्ये राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणूक होणार आहे. म्हणजे अशा महाराष्ट्र आणि झारखंड याच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि त्याबरोबरच पोटनिवडणुका आहेत. नांदेडला आहे, त्याबरोबरच वायनाडला आहे आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये विधानसभेच्या बरोबरच नांदेडची जागा जिंकण्यासाठी सुद्धा भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगली चुरस आहे. वेगवेगळे सर्वे येत आहेत, एक्झिट पोल सुद्धा बघायला मिळणार आहेत. एक्झिट पोल वरून लोकसभेच्या वेळेला बरीच चर्चा झाली आणि हरियाणाच्या निवडणुकीमध्ये तर एक्झिट पोल खोटे ठरले, भाजपनं तिथे बाजी मारली. याबद्दल निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सुद्धा काही टिप्पणी केलेली आहे. एक्झिट पोल कोणते सॅम्पल्स घेतात, सर्वेक्षणाची काय पद्धत वापरतात, हे सगळं बघायला पाहिजे आणि त्याच्याशी संबंधित ज्या संस्था आहेत त्यांनी स्वतःवर काही नियंत्रण घालून घेतलं पाहिजे, काही नियम घालून दिले पाहिजेत असं ते म्हणाले. त्याबरोबरच काउंटिंग म्हणजे मतमोजणी पूर्ण होण्याच्या आधीच ट्रेंड्सची चर्चा सुरू होते, इथे कोण जिंकलाय त्याची चर्चा सुरू होते. हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि यामुळे मतदारांच्या पर्यंत नीट माहिती पोहोचत नाही असं सुद्धा राजीव कुमार यांनी सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा बरेच सर्वे येत आहेत. 20 तारखेला मतदान झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक्झिट पोलची रंगत असणारच आहे. महाविकास आघाडी का महायुती, त्याबरोबरच कोणता पक्ष कोणत्या नंबरवर, याच्या सुद्धा चर्चा रंगणार आहेत. पण हे सगळं नंतरची गोष्ट आहे. आता महाराष्ट्राच्या मनात काय, महाराष्ट्राच्या मतदारांना आता या राजकारणाबद्दल काय वाटतं, महाविकास आघाडीबद्दल काय वाटतं, महायुती सरकारच्या कामगिरीबद्दल काय वाटतं, लाडकी बहीण योजनेचा किती फायदा भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना होणार, की महाविकास आघाडी म्हणतेय तसं हे सरकार आम्ही उलथवून लावू, तसं मतदारांना सुद्धा हे सरकार बदलून दुसरं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचंय का हेही पाहावं लागेल. महाराष्ट्राची ही विधानसभा निवडणूक सर्वार्थाने पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे गेल्या निवडणुकीत नेमकं काय झालं होतं ते जर आठवायचं असेल तर मतदारांना तारखा आठवाव्या लागतात, घटना आठवाव्या लागतात आणि त्याचा क्रम सुद्धा लावावा लागतो. 2019 मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा शिवसेना आणि भाजप हे एकत्र होते. पण 2019च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शरद पवार आणि काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. हे होतं 2019 साली. त्यानंतर आपण सगळ्यांनीच कोविड सारखी महामारी पाहिलेली आहे. कोविडच्या काळातली आव्हानं पेलताना आपण महाविकास आघाडी सरकारला पाहिलं. त्याच्यानंतर 2022 मध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन भाजप सोबत जायचं ठरवलं आणि मग तिथे एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर हे झालं 2022 मध्ये. हे कमी म्हणून की काय, पुन्हा जुलै 2023 मध्ये अजितदादांनी आपल्या काही आमदारांना सोबत घेऊन भाजपची साथ घ्यायचं ठरवलं आणि मग महायुतीमध्ये अजित पवार सुद्धा सामील झाले. यानंतर महाराष्ट्रामध्ये ईडी म्हणजे ईडी, सीबीआय, त्याबरोबरच आणखीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या यंत्रणा या सरकार चालवत आहेत का हा प्रश्न विचारला गेला. लोकसभा निवडणुकीमध्ये तर काही आमदारांचं, काही खासदारांच्या उमेदवारीचं सुद्धा जे उमेदवार होते त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं चांगलीच गाजली आणि लोकसभा निवडणूक महाराष्ट्राची देशभरामध्ये गाजली. महाराष्ट्र म्हणजे महामेस आहे, महागोंधळ आहे. त्यामुळे भले भले राजकीय तज्ज्ञ सुद्धा याबद्दल कोणताही अंदाज वर्तवायला नाकारत होते. पण नंतर मात्र आता पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार याची चर्चा रंगू लागलेली आहे. छोटे छोटे पक्ष जर विधानसभा मतदारसंघांमध्ये उभे राहिले तर काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा मोठ्या पक्षांना सुद्धा आव्हान निर्माण होऊ शकतं का याचीही चर्चा रंगलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
यांची पावसातली सभा निवडणुकांमधली तुम्हाला आठवत असेल. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी तुतारी फुंकलेली आहे आणि शरद पवार यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याबरोबरच उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच नेत्यांचं इनकमिंग सुरू झालेलं आहे. हर्षवर्धन पाटीलांसारखी नेते जे आहेत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरलेली आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आणि मग शिवसेनेतून फुटून बाहेर आलेले लोकसभेमध्ये चांगली कामगिरी करणारे एकनाथ शिंदे, हे 3 नेते नेमकं या निवडणुकीमध्ये काय करतात तेही बघावं लागेल. महाराष्ट्राच्या जनतेनं आता ठरवायचं आहे आपल्याला नेमकं कोणतं सरकार हवं आहे, कोणत्या विषयांना आपलं प्राधान्य द्यायला हवंय. लाडकी बहीण योजना महत्वाची आहे का, लखपती दिदी महत्वाची आहे का, की शिक्षण, रोजगार, विकास यासारख्या मुद्द्यांवर मतदार हे मतदान करणार आहेत हे बघावं लागेल. 20 तारखेला मतदान आहे आणि त्याच्यानंतर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आहे. अजून एक निवडणूक विसरू नका, ती म्हणजे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा आहे आणि डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस असा सामना तिथे रंगतोय. 8 नोव्हेंबरला या निवडणुकीचं सुद्धा आपल्याला मतदान निकाल हे पाहता येईल. त्याचंही विश्लेषण आम्ही करणारच आहोत. पण बऱ्याच निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत जगभरामध्ये, देशभरामध्ये. त्या सगळ्यात महाराष्ट्राची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे यामध्ये काही शंकाच नाही. महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय आहे? महाविकास आघाडीने सरकार पुन्हा बनवायला पाहिजे का? महायुतीचं सरकार पुढे चालू राहिलं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. कमेंट्स करा, त्याबरोबरच वन इंडिया मराठी हे आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा.